उन्हाळा सुरू होतोय आणि उन्हाळा म्हटलं की भरपूर उष्णता, भरपूर घाम या सगळ्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. आणि अशा वातावरणात साहजिकच आपली पावलं वळतात ती म्हणजे कोल्ड ड्रिंक्स किंवा आईस्क्रीम्स खाण्यासाठी. पण मी असं सजेस्ट करेल की हे कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा जर तुम्ही काही नैसर्गिक पेय पिली, जसं की सरबत आहेत किंवा नारळ पाणी आहे किंवा उसाचा रस आहे, याचा जर आहारात आपल्या समावेश केला तर निश्चितपणे जी उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप तहान लागते तर ती भागवण्याससुद्धा मदत होईल. आणि दुसरं म्हणजे त्यापासून आपल्याला आरोग्यासाठी असे भरपूर फायदेसुद्धा मिळू शकतील. त्यामुळे निश्चितच कोल्ड्रिंक्स किंवा आईस्क्रीम याऐवजी तुम्ही उसाचा रस, नारळ पाणी यांचा समावेश आहारात केला तर ते जास्त योग्य ठरेल. तर मी नारळ पाण्याचे काय काय फायदे आपल्याला मिळू शकतात यावर ऑलरेडी एक व्हिडिओ तयार केलेला आहे, तुम्ही तो नक्कीच बघा. आणि आज आपण बघूयात की उसाच्या रसापासून आपल्याला नक्की कोणते कोणते फायदे मिळू शकतात. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी डॉक्टर शर्मिला इनामके स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. उन्हाळ्यामध्ये एकंदरच आपण लिक्विड्स हे जास्त प्रमाणात सेवन करतो आणि डिहायड्रेशन आपल्याला होत असतं. त्याच्यामुळे साहजिकच जेवढं आपण लिक्विड्स याचं अंतर्भाव आपल्या आहारात करू तेवढं आपल्या आरोग्यासाठी हे फायदेशीर असतं. सर्वात महत्त्वाचं आहे पाणी. योग्य प्रमाणात पाणी पिणं हा आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्याच पद्धतीने तुम्ही इतर लिक्विड्स जे आहेत म्हणजे ताक आहे, दही आहे किंवा नारळ पाणी आहे, उसाचा रस आहे, या सगळ्याचा समावेश आपल्या आहारात करू शकता. तर या उसाच्या रसामुळे आपल्याला नक्की कोणते कोणते फायदे मिळतात हे आता आपण जाणून घेऊयात. सर्वप्रथम उन्हाळ्यामध्ये आपल्याला जी उष्णता खूप वातावरणात असते त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास हा जाणवतो. अशा वेळी शरीरात पाण्याची कमतरता भासते. तर या उसाच्या रसामुळे इन्स्टंट रिहायड्रेशन होण्यासाठी फार मोठा फायदा होतो. या उसाच्या रसापासून आपल्याला एक चांगली एनर्जी मिळते. त्यामुळे अगदी दिवसाच्या सुरुवातीला जरी तुम्ही एक ग्लासभर उसाचा रस पिला तरीसुद्धा त्यामुळे आपल्याला एक दिवसभरासाठी लागणारी बऱ्यापैकी एनर्जी आपल्याला मिळू शकते आणि दिवसाची सुरुवात अगदी एनर्जेटिकली आपण करू शकतो. उसामध्ये नॅचरल शुगर असते ज्यामुळे आपल्याला ही ऊर्जा अतिशय इझिली अवेलेबल होते. त्याचप्रमाणे काही कार्बोहायड्रेटसुद्धा असतात की ज्यापासून आपल्याला एनर्जी मिळू शकते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्याला जो काही थकवा जाणवतो किंवा एनर्जी कमी झाल्यासारखी वाटते तर ही भरून काढण्यासाठी उसाचा रस अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो. आता दुसरा महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे पचनासाठी उसाच्या रसामुळे मदत होऊ शकते. ज्या लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, पोट फुगणं, पचन नीट न होणं, अशा पचनाशी रिलेटेड ज्या समस्या आहेत त्यासाठी सुद्धा उसाचा रस हा अतिशय उपयोगी ठरतो. उसाच्या रसामध्ये काही एन्झाईम्स असतात की ज्यामुळे आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. त्याचप्रमाणे आपला जो बॅक्टेरियल फ्लोरा आहे, गट फ्लोरा जो आहे, तर तो चांगल्या पद्धतीने बॅलन्स होण्यासाठी याची मदत होऊ शकते आणि त्यामुळे आपलं डायजेशन नीट होतं किंवा आपण जे काही खातोय त्याचं ॲब्झॉर्प्शन नीट होतं आणि पर्यायाने त्याचा चांगला फायदा आपल्या आरोग्यासाठी होऊ शकतो. पुढचा महत्त्वाचा फायदा आहे की उसाचा रस हा अतिशय पोषक असतो, पौष्टिक असतो. म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे न्यूट्रियंट्स असतात, खूप सारे पोषक घटक त्यात आपल्याला दिसून येतात. फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न, इतर काही मिनरल्स, पोटॅशियम हे सगळे आपल्याला या उसाच्या रसामधून मिळू शकतात. त्याचप्रमाणे बऱ्याच मोठ्या प्रमाणात फायबर्ससुद्धा आपल्याला उसाच्या रसामध्ये दिसून येतात आणि त्यामुळे पचनसंस्था आपली हेल्दी राहण्यासाठी याचा मोठा फायदा आपल्याला दिसून येतो. आणि हे जे काही न्यूट्रियंट्स यामध्ये आहेत मोठ्या प्रमाणात त्यामुळे आपली इम्युनिटी चांगली राहायलासुद्धा याचा खूप मोठा फायदा आपल्याला मिळू शकतो. उसाच्या रसामध्ये अँटीऑक्सिडंट्सही दिसून येतात. त्यामुळे हे अँटीऑक्सिडंट्स, फायबर्स आणि हे जे काही न्यूट्रियंट्स आहेत या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आपली प्रतिकारशक्ती चांगली राहते. कुठल्याही आजारांपासून आपलं संरक्षण व्हायला मदत होते. तर अशा प्रकारे डिहायड्रेशन होऊन प्रतिकारशक्ती कमी होणं आणि त्यामुळे कुठलंही इन्फेक्शन लवकर होणं या ज्या शक्यता आहेत या उसाच्या रसामुळे कमी व्हायला मदत होते. उसाच्या रसामध्ये नॅचरल शुगर्स असतात आणि म्हणूनच हे एक एनर्जी ड्रिंक असं सुद्धा आपण त्याला कन्सिडर करू शकतो. आणि म्हणूनच ॲथलीट्स आहेत किंवा ज्यांचा आउटडोर एक्झरसाईज असतो तर अशा लोकांनी उसाच्या रसाला प्राधान्य द्यायला काहीच हरकत नाही. उसाच्या रसामध्ये नॅचरल शुगर्स असतात पण यामध्ये फॅट्स काहीही नाही आहेत. त्यामुळे वेट लॉस करण्यासाठी सुद्धा तुम्ही उसाच्या रसाचा वापर करू शकता. पुढचा महत्त्वाचा फायदा आहे की उसाचा रस एक डायुरेटिक म्हणून काम करतो. यामुळे होतं काय की किडनीचं जे फंक्शन आहे तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालू राहतं. किडनीज आपल्या अतिशय व्यवस्थितपणे फंक्शन करतात आणि त्यामुळे शरीराला डिटॉक्स करण्यासाठी किंवा शरीरातले टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी याचा खूप चांगला फायदा आपल्याला मिळू शकतो आणि त्यामुळे किडनीजसुद्धा हेल्दी राहायला मदत होऊ शकते.
उसाच्या रसामध्ये असे काही घटक असतात की ज्यामुळे आपली स्किनची हेल्थ चांगली राहते. त्यामुळे चांगली स्किन हवी असेल तर उन्हाळ्यामध्ये नक्कीच तुम्ही सतत कोल्ड्रिंक्स पिण्याऐवजी उसाच्या रसाचा समावेश निश्चितच आपल्या आहारामध्ये करू शकता. आता हे सगळे फायदे आहेत, पण यामध्ये असणाऱ्या नॅचरल शुगर्स यामुळे ज्या लोकांना डायबिटीस आहे अशा लोकांनी उसाच्या रसाचं सेवन करणं हे टाळलेलं चांगलं. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आपण उसाचा रस पितोय किंवा जिथून आपण विकत आणतोय त्या ठिकाणची स्वच्छता बघणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. बरेचदा उसाचा रस हा खूप अनहायजेनिक ठिकाणी मिळतो. त्यामुळे तुम्ही असे आउटलेट चूज केले पाहिजेत की जिथे व्यवस्थित स्वच्छता ही मेंटेन केलेली आहे. नाही तर मग त्याच्यामुळे आपल्याला पचनाशी रिलेटेड त्रास हे फेस करावे लागू शकतात. याचबरोबर जर तुम्हाला ओबेसिटीची समस्या असेल, वजन खूप जास्त असेल, काही हार्ट डिसीजेस असतील तर मग मात्र तुम्ही तुमच्या फॅमिली फिजिशियनच्या सल्ल्यानेच या उसाच्या रसाचं सेवन हे मॉडरेशनमध्ये केलेलं योग्य ठरेल. तर अशा या उसाच्या रसामध्ये 1 ग्लास रसामध्ये साधारण 70% तर पाणीच असतं, एक 10 ते 12% फायबर्स असतात आणि 13 ते 15% शुगर्स असतात. तर निश्चितच कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात जर आपण त्याचं सेवन केलं तर निश्चितच त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मॉडरेशनमध्ये जर कुठल्याही पदार्थाचं सेवन केलं तर त्याच्यापासून आपल्याला नक्कीच चांगले फायदे हे मिळू शकतात. आणि म्हणूनच आपण उन्हाळ्यामध्ये जे एक्सेसमध्ये आईस्क्रीम्स किंवा कोल्ड्रिंक्स याचं सेवन करण्यापेक्षा कधीतरी आठवड्यातून 2 वेळा किंवा 3 वेळा जरी तुम्ही उसाच्या रसाचं सेवन केलं तर त्यापासून निश्चितच खूप सारे फायदे आपल्याला मिळू शकतील आणि हा उन्हाळा आपण सुसह्य करू शकू. सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड. होप इट हेल्प्स. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.